बंधूंनो नमस्कार. थेट विषयाला सुरुवात करतो. एक 2-3 दिवसापूर्वी व्हॉट्सअपवर मला एक व्हिडिओ आला. चिपळूण मधला एक इसम टिळा वगैरे लावून लोकांना असं आवाहन करत होता की चिपळूण मधल्या पुण्यात तलावाच्या काठी अमुक तारखेला अमुक वाजता आपल्याला जमायचंय आणि गाझा पट्ट्यात झालेल्या नरसंहाराच्या विरोधात एक आंदोलन, निदर्शन म्हणा किंवा तिथे मेलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहणं इत्यादी इत्यादी गोष्टी तिथे करायच्या. बोलणारा इसम टिळा लावलेला होता. अत्यंत मधाळ ओशट वाणीने बोलत होता आणि मग त्याला एक मुलामा दिला जात होता की हे सगळं आपण मानवतेपोटी करतोय आणि मानवतावादाला, मानवतेला, भूतदयेला देशाच्या सीमा बांधू शकत नाहीत. चांगली गोष्ट आहे. फक्त मग मुद्दा इतकाच आहे की जर देशाच्या सीमा मानवतेला तुमच्या बांधू शकत नाहीत, पण मग तुमची मानवता काश्मीरी पंडितांच्या वेळेला कुठे गेली होती? काश्मीर आमच्याच देशात आहे. त्याच काश्मीरातले आमचे हिंदू पंडित, काश्मीरी हिंदू रातोरात हकलले गेले. 4 लाख हिंदू, त्यातले कित्येक 3 ते 4 दशक यमुनेच्या वाळवंटात तंबू रावट्यांमध्ये राहत होते. तेव्हा कुठे गेली होती तुमची मानवता? बरं, तेव्हा काय तुमच्या मानवतेला देशाच्या सीमा बांधू शकत नाही असं मुद्दाच येत नव्हता, कारण ते देशाच्या सीमेच्या आतच होते. पण कुठल्याही समाजवादी, साम्यवादी म्हणवणाऱ्या बाणगुळांनी कधी याचा निषेध या घटनेचा की हे आम्ही पाठीशी आहोत या हिंदू पंडितांच्या, काश्मीर हिंदूंच्या, किंवा त्यांच्या बाबतीत ते झालं ते निषेध करतो असं कधी कोण म्हणालं नाही हो. म्हणजे गंमत काय ना, साम्यवाद किंवा समाजवाद याची पूर्वी व्याख्या काय असेल मला माहिती नाही, पण आता या सगळ्या साम्यवादी आणि समाजवादी भामट्यांनी जे काही वर्तन चालवलेलं आहे ना, म्हणजे कसं की संसदेवरच्या हल्ल्याबद्दल यांना दुःख वाटत नाही, पण हजारो मैल लांब असलेल्या गाझा पट्ट्यातल्या मुसलमानांच्या संहाराबद्दल यांना दुःख होतं. गोध्रा हत्याकांडात जळालेल्या हिंदुत्ववादी कारसेवकांबद्दल यांना दुःख वाटत नाही, पण यांना हजारो मैल लांब असणाऱ्या गाझा पट्ट्यातल्या मुसलमानाच्या मृत्यूचं दुःख होतं. बाबरी पडल्याचं यांना दुःख होतं, बाबरी पडल्याचं, पण संसदेवरच्या हल्ल्याचं यांना दुःख होत नाही. रातोरात 4 लाख काश्मीरी हिंदूंना नेस्त्या वस्त्रानिशी मुलाबाळांसकट काश्मीर सोडून बाहेर पडावं लागलं. 3-4 दशक यमुनेच्या वाळवंटात राहावं लागलं. साप आणि विंचू चावून तिथे मेलेल्यांची संख्या हजारोच्या घरात आहे. त्या सगळ्यांबद्दल या मानवतावादी भामट्यांना कधी दुःख झालं नाही, पण हजारो मैल लांब असणाऱ्या गाझा पट्ट्यातल्या मुसलमानांबद्दल यांना कळवळ आहे. हे एकंदर या सगळ्यांचं वर्तन पाहता साम्यवाद आणि समाजवाद यांच्या पूर्वी व्याख्या ज्या काय असतील त्या असतील, पण यांच्या या वर्तनामुळे सध्या तरी साम्यवाद किंवा समाजवाद याची व्याख्या काय, तर हिंदू, हिंदू समाज, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा, हिंदू देश या सगळ्याची यथेच्छ निंदा करावी, त्यांना नष्ट करण्याचा विडा उचलावा आणि या त्याचबरोबर हिंदूंचे, हिंदुत्वाचे, हिंदू धर्माचे, हिंदू लोकांचे, हिंदू परंपरांचे जे जे म्हणून शत्रू आहेत त्यांचे तळवे चाटावेत. हे सगळं जो करतो तो साम्यवादी आणि समाजवादी. तेव्हा या सगळ्या मानवतावादी भामट्यांना त्यांचा तो साम्यवाद आणि समाजवाद लखलावे. आमच्या पाठीशी प्रभू श्री राम आणि श्रीकृष्ण यांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे हे सगळ्या वर्तनावरून मात्र डार्विन जो होता ना, डार्विन ज्याचं म्हणणं सगळ्यांचेच पूर्वज माकड होते, ते या साम्यवादी आणि समाजवाद्यांच्या बाबतीत मात्र डार्विन खरा असावा असं आता वाटायला लागलेलं आहे. असो, पण आमचे पूर्वज राम आणि कृष्णच होते. तेव्हा सर्वसामान्य हिंदूंना या व्हिडिओच्या माध्यमातून माझी प्रार्थना आहे की अशा प्रकारे गाझा फाजा कुठल्या तरी देशाबाहेरच्या घटनांबद्दल कळवळा किंवा असलं काही व्यक्त करण्यासाठी कोणी आवाहन करत असेल तर ताबडतोब त्याला उचलून पोलिसांच्या हातात द्या की देशाच्या धोरणांच्या विरोधात हा काही उद्योग करतोय का पहिले बघा म्हणून. चिपळूण मधल्या हिंदुत्ववाद्यांनी ते केलं आणि हा असला भामट्यांचा तो कार्यक्रम हाडून पाडला. चिपळूण मधल्या हिंदुत्ववाद्यांचं, सर्वसामान्य हिंदूंचं त्यासाठी अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे, पण आपल्याकडे अशा गोष्टींना प्रसिद्धी दिली जात नाही. त्यामुळे आपण याविषयी बोलत राहिलं पाहिजे, सर्वसामान्य हिंदू करून जात राहिलं पाहिजे, त्याला हा विषय सांगत राहिलं पाहिजे. असो, तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंदू राष्ट्र.